नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट अंबाजी बैराळ. लीगल टिप्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये स्टे ऑर्डर म्हणजे काय, स्टे ऑर्डर कसा घ्यायचा याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओ चालू करण्या अगोदर आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया स्टे ऑर्डर म्हणजे काय. आज आपण स्टे ऑर्डरबद्दल बोलणार आहोत. तुम्ही सर्वांनी स्टे ऑर्डरबद्दल काही ना काही माध्यमामधून ऐकलं असेलच. कोर्टाने जारी केलेला हा अत्यंत महत्त्वाचा आदेश आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या विषयाशी संबंधित प्रत्येक माहिती देणार आहोत. स्टे ऑर्डर म्हणजे काय? शेत, जमीन, इतर कोणत्याही वादग्रस्त मालमत्तेवर किंवा वादावर स्टे ऑर्डर केव्हा लागू केला जातो? स्टे ऑर्डर घेण्याची प्रक्रिया काय आहे? तुम्ही अनेक चित्रपट आणि बातम्यांमध्ये पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तीने अचानक स्थगिती आदेश आणला तर त्याच वेळी कोणतीही बांधकामे पाडली जातात किंवा कोणत्याही प्रकारचे काम थांबवले जाते किंवा पोलीस त्या व्यक्तीला अटक करतात. त्यामुळे पोलीस हा आदेश पाहता त्या क्षणी त्या व्यक्तीला सोडतात. परंतु प्रत्यक्षात या आदेशाचे नियम आणि कार्य याबाबत आपल्याला पूर्ण माहिती नाही. त्यामुळे आज आपण या आदेशाचा वापर कुठे आणि केव्हा केला जातो याविषयी स्टे ऑर्डरचे अधिकार जाणून घेणार आहोत. स्टे ऑर्डर म्हणजे काय? भारतात स्टे ऑर्डर हा न्यायालयाद्वारे जारी केलेला आदेश आहे, जो पूर्वी जारी केलेला न्यायालयीन आदेश, निकाल, विवादित प्रकरणे किंवा कोणत्याही कायदेशीर कृती थांबविण्यासाठी वापरला जातो. एखादा खटल्याला स्थगिती दिल्यानंतर त्या प्रकरणातील कार्यवाही थांबवली जाते. त्यानंतर न्यायालयाकडून त्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत स्थगिती आदेश लागू राहतो. स्टे ऑर्डरचा अर्थ: स्टे ऑर्डर म्हणजे स्टे थांबवणे, ऑर्डर आदेश म्हणजे कोणतेही काम किंवा कृती थांबवण्याचा आदेश. स्टे ऑर्डरशी संबंधित कायदा काय आहे? भारतातील स्टे ऑर्डरचा कायदा मुख्यतः दिवाणी स्वरूपाच्या केसेससाठी नागरी प्रक्रिया संहिता 1908 तसेच फौजदारी स्वरूपाच्या केसेससाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 द्वारे शासित आहे, ज्याद्वारे कोणतीही कायदेशीर कार्यवाही किंवा कोणताही निर्णय न्यायालयाने जारी केलेल्या आदेशाद्वारे स्थगित केला जातो. कोणत्याही कायदेशीर किंवा बेकायदेशीर निर्णयामुळे आपल्यावर अन्याय होत आहे असे एखाद्या व्यक्तीला वाटत असेल तर तो न्यायालयीन स्थगिती आदेशाची मागणी करू शकतो. स्टे ऑर्डरचे प्रकार कोणते आहेत आणि ते कधी घेतले जातात? भारतात अनेक प्रकारचे स्टे ऑर्डर आहेत, ज्यांची कार्ये भिन्न आहेत. म्हणूनच या सर्वांबद्दल तपशीलवार जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्यापैकी अनेकांना असाही प्रश्न पडला आहे की स्थगिती आदेश कधी काढला जातो? त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील. अंतरिम हुकूम. अंतरिम हुकूम म्हणजेच न्यायालयातील खटल्याचा निर्णय अंतिम निर्णय येईपर्यंत तात्पुरती स्थगिती, अंतरिम हुकूम कायम राहते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या मालमत्तेतून निष्कर्षणाचा सामना करावा लागत असेल, तर तो न्यायालयासमोर अंतिम स्थगितीची विनंती करू शकतो. जोपर्यंत न्यायालय या प्रकरणाची सखोल चौकशी करत नाही, तोपर्यंत बेदखल करण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी सदरचा आदेश दिला जातो. फाशीची स्थगिती. हा आदेश गुन्हेगारी प्रकरणाशी संबंधित आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्याला तुरुंगवास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आहे. त्याच्या मदतीने त्या व्यक्तीच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली जाते. आणि जेव्हा त्या व्यक्तीच्या प्रकरणात कोणतेही नवीन कायदेशीर समस्या किंवा पुरावे समोर येतात, तेव्हा अशा प्रकरणामध्ये पुन्हा चौकशीची मागणी केली जाते. कार्यवाहीवर राहा. याद्वारे कोणतीही परिस्थिती सर्व कायदेशीर कार्यवाही तात्पुरत्या स्थगित केली जाते. उदाहरणार्थ, न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाबत पक्षकारामध्ये मतभेद असल्यास किंवा खटल्याच्या काही महत्त्वाच्या बाबींशी संबंधित अपील प्रलंबित असल्यास कार्यवाही स्थगित करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. लिलावावर बंदी. कोणत्याही परिस्थितीत कर्ज वसुलीसाठी किंवा अन्य कारणास्तव एखाद्या मालमत्तेचा लिलाव होत असेल तर त्या लिलावावर बंदी घालण्याची मागणी केली जाऊ शकते. न्यायालय या प्रकरणाची सखोल चौकशी करेपर्यंत या प्रकरणाला स्थगिती दिली जाऊ शकते. विनवसावरील स्थगिती. कोणत्याही कारणास्तव मालमत्ता पाडण्याची किंवा नष्ट करण्याची योजना असल्यास स्थगितीची विनंती केली जाऊ शकते. जोपर्यंत तोडण्याचे कारण न्यायालयाकडून योग्य असल्याचे आढळून येत नाही, तोपर्यंत हे निर्बंध लादले जाऊ शकतात. अटक टाळण्यासाठी. जर पोलिसांनी काही कारणास्तव तुम्हाला अटक करण्यासाठी वॉरंट आणले, तर तुमची अटक काही काळासाठी टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या वकिलाच्या मदतीने स्थगिती आदेश घेऊ शकता.
न्यायालयाकडून स्थगिती आदेश कसा घ्यावा? भारतात स्टे ऑर्डर घेण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत दिली आहे, ज्याद्वारे तुम्हाला या विषयाची संपूर्ण माहिती मिळेल. स्टेप 1. वकिलाचा सल्ला घ्या. स्थगिती आदेश मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही अनुभवी वकिलाचा कायदेशीर सल्ला घ्यावा. तुमच्या केसची सर्व माहिती व आपल्याला वकिलाला द्या आणि स्थगिती मागवा. स्टेप 2. संबंधित कागदपत्रे गोळा करा. यानंतर तुमच्या केसची संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की मूळ तक्रारची छायांकित प्रत, सर्व आवश्यक पुरावे, न्यायालयाचे आदेश आणि इतर आवश्यक कागदपत्रे गोळा करा. स्टेप 3. यानंतर तुमच्या वकिलाच्या मदतीने स्टे ऑर्डरसाठी याचिका तयार करा. याचिकेत तुम्हाला स्थगिती आदेश का घ्यायचा आहे याची सर्व कारणे नमूद करा आणि तुमचा दावा सिद्ध करण्यासाठी सर्व पुरावे देखील द्या. यासाठी तुमचे वकील तुम्हाला मदत करतील. स्टेप 4. यानंतर तुमची याचिका तुमच्या वकिलाच्या मदतीने न्यायालयात विहित शुल्क भरून दाखल करा. स्टेप 5. तुमची याचिका दाखल झाल्यानंतर तुमच्या विरोधी पक्षाला नोटीस पाठवा, ज्यामध्ये तुम्ही दाखल केलेली प्रत आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे समोरील पक्षाला पाठवतात. स्टेप 6. त्यानंतर कोर्ट तुमच्या केसची सुनावणीसाठी तारीख ठरवेल. कोर्टाने दिलेल्या तारखेला तुम्हाला तुमच्या वकिलासोबत कोर्टात हजर राहावं लागेल. सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे त्याच दिवशी न्यायालयात सादर करा. त्यानंतर तुमचे वकील स्थगिती आदेशासाठी न्यायालयात युक्तिवाद करतील. स्टेप 7. जर न्यायालयाने तुम्ही दिलेले युक्तिवाद आणि सर्व पुरावे बरोबर मानले तर ते स्थगिती आदेश देऊ शकतात. त्यानंतर तुमची केस संबंधित कार्यवाही किंवा कृतीवर तात्पुरती बंदी घालण्यात येईल. स्टेप 8. न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळाल्यानंतर त्याची प्रत समोरील पक्षाला द्यावी लागणार आहे, जेणेकरून त्यांना न्यायालयाचा निर्णय कळू शकेल आणि आदेशाचे पालन करता येईल. स्टेप 9. यानंतर दोन्ही पक्षांना स्थगिती आदेशाच्या अटी व शर्तीचे पालन करावे लागेल. विरोधी पक्षाने स्थगिती अंतर्गत कोणत्याही गोष्टीशी छेडछाड केल्यास किंवा न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही तर त्याबद्दल तुमच्या वकिलाला कळवा. स्थगिती आदेशानंतर काय होते? स्थगिती आदेश जारी केल्यानंतर तुमच्या प्रकरणाशी संबंधित काम तात्पुरते निलंबित केले जाते. याचा अर्थ असा की अंतिम निर्णय होईपर्यंत तुमच्या केसशी संबंधित कोणतीही गतिविधी किंवा निर्णय थांबवला जातो. हा आदेश जारी केल्यानंतर आदेश प्राप्त करताना लाभलेल्या बंदीच्या सर्व अटी व शर्तीचे पालन करावे लागेल. याचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्यावर कार्यवाही होऊ शकते. तुम्ही तुमच्या वकिलाला पुढील कायदेशीर कार्यवाहीची तयारी करण्यास सांगावे. यासह तुमची केस मजबूत करण्यासाठी पुरावे गोळा करा आणि अंतिम निर्णयासाठी तुमच्या वकिलाचा सल्ला घ्या. यासह पुढील कार्यवाही दरम्यान न्यायालयीन सुनावणी आणि होत असलेल्या कार्यवाहीबद्दल तुमच्या वकिलाला विचारत राहा. स्थगिती आदेश दिल्यानंतर न्यायालय दोन्ही पक्षाच्या बाजूने सुनावणी घेते आणि शेवटी सर्व गोष्टींचा विचार करून ज्या पक्षाची केस मजबूत आणि योग्य आहे त्याच्या बाजूने निर्णय देते. स्थगिती आदेश किती काळ टिकतो? स्टे ऑर्डरची लांबी तुमच्या केसवर अवलंबून असते. तुमची केस जास्त वाद करत असेल तर जास्त वेळ लागतो. याशिवाय वेगवेगळ्या न्यायालयानुसार त्याच्या वेळेत फरक असू शकतो. जर न्यायालयाला स्थगिती आदेश बदलण्याची किंवा रद्द करण्याची आवश्यकता वाटता असेल तर ते स्थगिती आदेशाची वेळ वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी त्यांच्या विवेकाधिकाराचा वापर करू शकते. काही विशेष परिस्थितीत स्थगिती आदेश वाढवला किंवा संपुष्टात आणला जाऊ शकतो. स्थगिती आदेशाचे पालन न केल्याने काय परिणाम होतात? जर एखाद्या व्यक्तीने स्थगिती आदेशाचे उल्लंघन केले तर त्याला भारतीय कायद्यानुसार गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही होऊ शकते. हे जाणून घेऊया. न्यायालयाचा अवमान. स्थगिती आदेशाचे उल्लंघन करणे न्यायालयाचा अवमान मानले जाते. म्हणजेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे दंडनीय गुन्हा आहे. दंड. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यायालयाकडून दंड होऊ शकतो. कायदेशीर परिणाम. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याने तुमच्या केसच्या कायदेशीर स्थितीवर खूप विपरीत परिणाम होतो. त्यामुळे न्यायालयासमोर तुमची विश्वासार्हता कमकुवत होते आणि न्यायालय अशा प्रकरणाकडे नकारात्मकतेने बघते. फौजदारी कार्यवाही. काही प्रकरणांमध्ये या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल तुमच्यावर फौजदारी खटला देखील दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन तुम्हाला अटकही होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. ह्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा दुसऱ्या नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत नमस्कार.